जे काही कामं रखडलेली आहेत, त्यासाठी आपण फर्स्ट रेफरन्स देणार आहे. जसं रिंग रूट आहेत, स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट्स आहेत, तेही रखडलेले आहेत. त्यासाठी फर्स्ट रेफरन्स दिला जाणार आहे. आता आपण ह्या साहेबांचा बर्थडे आहे, त्यामध्येच आपण हे 9 तारखेपासून आपण डीप क्लिनिंगचा प्रोजेक्ट चालू करतो आहे. कारण की शहरात बऱ्याच ठिकाणी धुळीचं झालंय साम्राज्य आणि काही ठिकाणी कचऱ्याचा जो अस्वस्थता आहे, ती कुठेतरी आपण नव्याने चालू करणार आहे. पूर्णपणे डीपच करून जाईल. शहराला जी अस्वच्छता लागलेली आहे, ती कुठेतरी स्वच्छ शहर करायचं आहे आपल्याला. काही प्रोजेक्ट्स आहेत की ते अजून नाही. जसे आता तुम्ही बघा ट्रॅफिकचा विषय खूप गंभीर आहे. तो कुठेतरी आपण मार्ग लावण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर आता समन्वय साधायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी दोघांनाही बॅलन्स करणारच आहे मलाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी हर्षाली थविल यांची नुकताच निवड झालेली आहे आणि विराजमान देखील झालेले आहेत त्या महापौरपदी. तर ताई, सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आता पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देखील. आणि आता मागील जर 5 वर्षामध्ये पाहिलं किंवा 3 वर्षांमध्ये प्रशासकीय राजवट लागली होती आणि 1983 नंतरची ही सगळ्यात मोठी प्रशासकीय राजवट म्हणून पाहिलं जात होतं. त्यामुळे सभागृहामध्ये सभा झाली नव्हती. त्यामुळे पुढचं नियोजन कसं असणार आहे त्या संदर्भात? सर्वांना जय महाराष्ट्र आणि तुमचे धन्यवाद. आता ह्या 5 वर्षाचे प्रशासकीय राजवट होतं, त्यामध्ये जी सभा नाही झाली आहे, तर इथून पुढे ज्या सभा होणार आहेत त्या सभा पूर्णपणे आमच्या प्रतिनिधी जेवढे लोक नगरसेवक आहेत त्यांच्या याच्यातच होणार आहेत. आणि जे काही कामं रखडलेली आहेत, त्यासाठी आपण फर्स्ट रेफरन्स देणार आहे. जसं रिंग रूट आहेत, स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट्स आहेत, तेही रखडलेले आहेत. त्यासाठी फर्स्ट रेफरन्स दिला जाणार आहे. आरोग्याचे विषय आहेत, शिक्षणाचे विषय आहेत, तेही होणार आहे. महिला सक्षमीकरण हे पहिले केलं जाणार आहे. आता जर पाहायला गेलं तर शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सत्ताधारी पक्ष आहे सध्या आणि त्यांच्या पक्षातून तुम्ही महापौरपदी विराजमान झालेले आहेत. तर कोणते नवे प्रोजेक्ट कल्याण डोंबिवलीकरांसाठी येणार आहेत? आता साहेबांनी जसं सांगितलं की डीप क्लिनिंग मला फर्स्टली करायचं आहे. आता आपण ह्या साहेबांचा बर्थडे आहे, त्यामध्येच आपण हे 9 तारखेपासून आपण डीप क्लिनिंगचा प्रोजेक्ट चालू करतो आहे. कारण की शहरात बऱ्याच ठिकाणी धुळीचं झालंय साम्राज्य आणि काही ठिकाणी कचऱ्याचा जो अस्वस्थता आहे, ती कुठेतरी आपण नव्याने चालू करणार आहे. ती पूर्णपणे डीपच करून जाईल. शहराला जी अस्वच्छता लागलेली आहे, ती कुठेतरी स्वच्छ शहर करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर जे मोठे मोठे प्रोजेक्ट जसे की काही प्रोजेक्ट्स आहेत की ते अजून नाही. जसे आता तुम्ही बघा ट्रॅफिकचा विषय खूप गंभीर आहे. तो कुठेतरी आपण मार्ग लावण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कसा समन्वय साधाल? आता समन्वय साधायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी दोघांनाही बॅलन्स करणारच आहे मलाही. आणि काही त्यांचे विषय असेल किंवा आमचे विषय असेल, त्या विषयांना आम्ही दोघं जण म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे बसूनच आम्ही काही ते निर्णय घेतले. ओके, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.